पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी तर आज भाजप पुण्यात शक्ती प्रदर्शनही करणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामांचं उद्घाटन होणार आहे। आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। तर आज पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे 19 तारखेला पुण्याच्या दौऱ्यावर सुद्धा जाणार आहेत। सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली। देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर विशेष लक्ष आहे। आज 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन केले जाणार आहे। आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। राज ठाकरेंचाही पुढच्या आठवड्यामध्ये पुणे दौरा आहे। सर्वच पक्षातील महत्त्वाचे नेते लवकरच पुणे दौरा करणार आहेत। आतापासूनच सर्वच पक्षांनी मुंबई पाठोपाठ पुण्यावर लक्ष केंद्रित केलंय। तर मेस्सी आज दिल्लीमध्ये असणारे पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे। दरम्यान काल मुंबईमध्ये मेस्सी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन झालंय। मेस्सीच्या गोट इंडिया टूरच्या कार्यक्रमात मुंबईकरांसह दिग्गजांनी उपस्थिती लावली असल्याचं पाहायला मिळालं। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन करण्यात आलंय। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन झालंय। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या गोट इंडिया दौऱ्यावर आहे। वानखेडेवरील कार्यक्रमाला क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता अजय देवगण, अमृता फडणवीस, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे आणि इतर अनेक दिग्गज उपस्थित होते। यावेळी अमृता फडणवीस यांनी मेस्सी सोबत एक सेल्फी देखील काढलाय। मेस्सीने आपल्या खास शैलीत स्टेडियम मधल्या चाहत्यांच्या बाजूने अनेक फुटबॉलला किक मारली आहे। मेस्सीने किक मारलेला फुटबॉल घेण्यासाठी स्टेडियम मधल्या चाहत्यांमध्ये एकच गर्दी झालेली। या दरम्यान सचिनने त्याची 2011च्या वर्ल्ड कप विजयाची भारताची सही केलेली जर्सी लिओनेल मेस्सीला भेट म्हणून दिली आहे। त्यानंतर मेस्सीने सचिनला फुटबॉल भेट दिलाय। हा क्षण अनेक क्रिकेट चाहते आणि फुटबॉल चाहत्यांनी आपल्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यात कैद केलाय। तसंच मेस्सीनेही सचिन यांना फुटबॉल भेट म्हणून दिला। यावेळी सचिन सचिन हा आवाज पुन्हा एकदा दुमदुमलाय। यासह दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि हसत हसत ते गप्पा मारताना दिसलेत। तर नमस्कार मुंबई, काय कसं काय असं म्हणत सचिन तेंडुलकरनं आपल्या भाषणाची सुरुवात केली। नमस्कार मुंबई, काय कसं काय। I have spent some incredible moments here. सचिन तेंडुलकरच्या भाषणानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली आहे। नमस्कार मुंबई, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। Gives me immense pleasure to welcome the real GOAT Messi, and it is a pleasure that he is mentoring our 60 kids who are going to dominate the football ground in 2034. And thank you Messi for having clinic with our 60 young budding players
you have inspired them, and I would like to assure you, you'll find one of them playing in the FIFA World Cup. मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर आहे. इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री पुण्यात देखील विकास कामांच्या उद्घाटनांना हजेरी लावणार असल्याचं कळतंय. आपण पाहतोय मुख्यमंत्री फडणवीस आज कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावरती असणार आहे. अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केलं जाणार आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी देत आहेत. भूषण, आपण पाहतोय मुख्यमंत्री पुण्यातही विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत आणि आजचा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. काय अपडेट या संदर्भात? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या इचलकरंजीमध्ये त्यांच्या हस्ते शंभू तीर्थाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी या लोकार्पण सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. इचलकरंजीमधल्या या शंभू तीर्थाच्या ठिकाणी शिवप्रेमींची देखील सकाळी सकाळी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. गेल्या काही दिवसापासून या सगळ्या शंभू तीर्थाचं काम आहे ते सुरू होतं आणि अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या शंभू तीर्थाचं उद्घाटन सोहळा इचलकरंजीमध्ये पार पडणार आहे. याबरोबरच सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे एकूणच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच विकास कामांच्या उद्घाटनाच्यासाठीची धावपळ मुख्यमंत्र्यांची आज बघायला मिळते असं म्हणावं लागेल. कारण कोल्हापूर आणि सांगली नंतर पुण्यामध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आज दिवसभर मुख्यमंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा विशेष दौरा आहे असं म्हणावं लागेल. आणि आपण बघतो अगदीच भूषण, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी. तर कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली या ठिकाणचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा असेल. तर यासोबतच पुण्यातही आज मुख्यमंत्री जाणार आहेत. बातमी थंडी संदर्भातली आहे, कारण उत्तर भारतातल्या अनेक शहरांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. दाट धुक्याचा दिल्लीमध्ये विमान आणि रेल्वे सेवेवर परिणाम झालेला आहे. थंडीमुळे राजधानी नवी दिल्लीवरती दाट धुक्याची चादर पसरलेली आहे. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात. प्रमोद, आपण पाहतोय पारा या ठिकाणी आता कमी होताना दिसतोय आणि दृश्यमानता सुद्धा कमी झालेली आहे. काय अपडेट? उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे आणि फिजिबिलिटी साधारणतः 100 मीटर पर्यंत पोहोचलेली आहे. मी सध्या राजधानी नवी दिल्लीतील विजय चौकामध्ये आहे शेजल. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॅमेऱ्याच्या समोर जे दिसणार आहे ते देशाचा कारभार ज्या पीएमओ कार्यालयातून हाकला जातो ते हे पीएमओ कार्यालय आहे. पण दृश्यमानता इतकी कमी आहे की पीएमओ कार्यालय देखील स्पष्टपणे दिसत नाहीये. सकाळी आता साधारणतः 9:15 वाजलेले आहेत शेजल. पण असं असतानाही अशाच पद्धतीचे सगळ्या राजधानी नवी दिल्लीमध्ये धुकं आपल्याला बघायला मिळतंय. थंडीची चाहूल लागलेली आहे. पारा 9 डिग्री सेल्सिअस पर्यंत सध्या राजधानी नवी दिल्लीमध्ये आहे. कडाक्याची थंडी जी राजधानी नवी दिल्लीमध्ये नेहमी असते शेजल, तशी कडाक्याची थंडी अजून पडलेली नाहीये. पण धुकं हे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पसरल्याचं बघायला मिळतं. या धुक्याचा परिणाम अनेक प्रवासी वाहतुकीवरती झालेला आहे. खास करून अनेक विमानांची उड्डाणं देखील उशिराने होत आहेत. रेल्वे सेवेवरती देखील याचा परिणाम झालेला आहे. खास करून प्रवासी वाहतूक जी रस्त्यांनी होतीये त्या ठिकाणी गाड्या चालवताना मात्र अनेक ड्रायव्हर्स लोकांना हेडलाईट्स ज्या आहेत त्या गाड्याच्या चालू करूनच प्रवास करावा लागतोय. अशी सध्याची परिस्थिती उत्तर भारतात आणि खास करून राजधानी नवी दिल्लीमध्ये असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी. विमान आणि रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झालेला आहे.